अहो, ज्या संजय राऊत आणि त्यांच्या उभाटाच्या पक्ष प्रमुखांना आणि त्या संजय राऊतला तुम्हाला अर्थसंकल्प काय असतो हे माहित नाही, त्यांनी अशा विषयावर मी तर म्हणतो बोललंच नाही पाहिजे. हं. राहिली दुसरी गोष्ट, त्यांना काय माहित नाही राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे, काय नाही, कर्ज कशा पद्धतीनं घेतो, कशासाठी घेतो, याबाबत त्यांना कुठलंही नॉलेज नाही. हं. तरी ते ज्या विषयात आपल्याला माहिती नाही त्या विषयात ते बोलतात. त्यांना माहित नाही की फक्त आपण शासकीय योजनेसाठी काही कर्ज घेत नाही. हं. आपल्या राज्याच्या ज्या काही पायाभूत सुविधा असतात त्याच्यासाठी सुद्धा आपण कर्ज घेतो. मग त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपण जे काही रस्ते असेल, पूल असेल, धरणे असतील, वीज प्रकल्प असतील, या विविध गोष्टीसाठी आपण कर्ज घेतो. त्यामुळे फक्त लाडकी बहीण योजनेसाठी कर्ज घेतलं, लाडकी बहीण योजनेसाठी कर्ज घेतलं. अरे किती त्या लाडक्या बहिणीचा राग करणार तुम्ही? आणि राहिल्या लाडक्या बहिणीच्या, त्यांना देव काय निधी आम्हाला द्यायचा आहे ते शासन म्हणून आम्ही त्या ठिकाणी देतोय आणि त्याची तरतूद आपण या ठिकाणी करून ठेवली आहे. त्याच्यामुळे त्याचं लोड, त्याचं टेन्शन संजय राऊत सारख्या लोकांनी घेऊ नये, या महाविकास आघाडीच्या लोकांनी घेऊ नये. आम्ही त्यासाठी सक्षम आहे. ज्या गोष्टी आम्ही आमच्या जाहीरनाम्यात मांडल्या होत्या त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सक्षम आहेत, त्या आम्ही करतोय. आता हेच आम्हाला सांगतात की लाडकी बहीण योजना चुकीच्या पद्धतीने केली. म्हणजे यांचं म्हणणं होतं का की लाडकी बहीण योजना करायला नको पाहिजे होती, मग यांनी छाती ठोकपणे तसं सांगायला पाहिजे होतं.